हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल किंवा पिरियॉडिक ट्रेंड्स हा जो काही चॅप्टर असेल हा आपण एंड केलेला आहे. मग याच्यावर डिपेंड्स काही MCQज असतील तर ते MCQ आपण काय करूया या व्हिडिओमध्ये आपण घेऊया. तर पहा, फर्स्ट MCQ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स लेवल फर्स्ट. मेंडेलिव्स पिरियॉडिक लॉ इज बेस्ड ऑन. मेंडेलिव्सचा पिरियॉडिक लॉ आहे तो कशावरती बेस आहे? ॲटॉमिक वेट, ॲटॉमिक नंबर ऑफ न्यूट्रॉन्स अँड स्पेसिफिक हीट. तर तो जो काय लॉ आहे तो कशा बेस आहे? तर मेंडेलिक पिरियॉडिक टेबल इज बेस्ड ऑन वेट, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट. मग या ठिकाणी आन्सर काय असेल आपलं? ॲटॉमिक वेट असेल. पहा, सेकंड आहे कन्सिडरिंग द केमिकल प्रॉपर्टीज atomic weight of element Be was corrected based on valency, configuration, density and none of this. तर सोल्युशन पहा या ठिकाणी ॲटॉमिक वेट ऑफ बेरिलियम वॉज करेक्टेड बेस्ड ऑन व्हॅलन्सी. ते व्हॅलन्सीनुसार करेक्ट केलेलं आहे. पहा, ॲटॉमिक वेट इज इक्वल टू व्हॅलन्सी इंटू इक्विव्हॅलंट वेट. किती व्हॅलन्सी आहे त्याची 2 आहे आणि इक्विव्हॅलंट वेट 4.5 आहे. तर याचा ॲटॉमिक वेट किती असेल? 9 असेल. आणि हे कशानुसार करेक्ट केलं आपण? दिस इज करेक्टेड बाय युजिंग द व्हॅलन्सी. द इलेमेंट स्कॅन्डियम इज नोन लॉंग बॅक ॲज इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन, इका सिलिकॉन अँड इका मर्क्युरी. हां, आन्सर कसं आहे? स्कॅन्डियम वॉज नोन ॲज इका बोरॉन. तर आन्सर असेल त्याचं इका बोरॉन. इका सिलिकॉन इज नाव नोन ॲज. इका सिलिकॉनला आपण काय म्हणतो? स्कॅन्डियम, गॅलियम, जर्मेनियम अँड बोरॉन. इका सिलिकॉन इज नाव नोन ॲज अ जर्मेनियम. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 3, जर्मेनियम. नेक्स्ट क्वेश्चन, द पिरियड दॅट कंटेन्स ओनली गॅसेस एलिमेंट. कोणता पिरियड आहे की ज्याच्यामध्ये फक्त गॅसेस एलिमेंट आहे? तो फर्स्ट पिरियड आहे, सेकंड पिरियड आहे, थर्ड पिरियड आहे का तो फोर्थ पिरियड आहे? तर पहा आन्सर या ठिकाणी फर्स्ट पिरियड कंटेन्स ओनली गॅसेस. दोज आर H2 अँड He. हायड्रोजन आणि हेलियम फक्त हे गॅसेस आहेत आणि ते कुठे प्रेझेंट आहेत? तर फर्स्ट पिरियडमध्ये. म्हणजे आन्सर फर्स्ट इज द करेक्ट. द पिरियड दॅट इन्क्लूड ऑल टाइप्स ऑफ इलेमेंट इज. सगळ्या प्रकारचे इलेमेंट आहे त्याच्यामध्ये. मेटल्स आहे, नॉन मेटल आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे. फर्स्ट, सेकंड, 6 अँड 7. सोल्युशन, ओनली 6 पिरियड कंटेन S, P, D अँड F ब्लॉक इलेमेंट. सगळ्या ब्लॉकचे इलेमेंट त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. द लॉंगेस्ट अँड शॉर्टेस्ट पिरियड आर. लॉंग आणि शॉर्ट पिरियड. फर्स्ट 6 असेल, 2 6 असेल, 6 1 असेल अँड 1 7 असेल. पहा आन्सर कसा असेल आता? लॉंगेस्ट कोणता आहे पिरियड? 6 पिरियड इज द लॉंगेस्ट पिरियड with 32 element and the first period is the shortest period with 2 element. म्हणजे काय असेल आन्सर आपलं? 6 हा लॉंगेस्ट पिरियड आहे आणि शॉर्टेस्ट कसा असेल तो? 1 हा शॉर्टेस्ट आहे. पहिलं आन्सर काय आपलं? पहिला ऑप्शन 1 अँड 6 आहे. पण 1 हा आपला लॉंगेस्ट आहे का? तर नाही. 1 हा कसा आहे आपला? शॉर्टेस्ट आहे आणि 6 कसा आहे आपला? हा लॉंगेस्ट आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपला काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. By taking chemical properties into consideration, the atomic weight of the following element were corrected. केमिकल प्रॉपर्टी कन्सिडर केल्या आणि ॲटॉमिक वेट कोणत्याही इलेमेंटचा आपण करेक्ट केलं. तर ऑप्शन फर्स्ट असेल टेल्युरियम अँड आयोडीन, अर्गॉन अँड पोटॅशियम, कोबाल्ट अँड निकेल अँड द लास्ट वन इज अ बेरिलियम अँड इंडियम. द करेक्ट आन्सर इज पहा atomic weight of beryllium and indium were corrected by taking valency and equivalent weight. Therefore option 4 is the correct. Element with electronic arrangement AR3D2 4s2 belongs to S block, P block, D block or F block. Solution, as the differentiating electron entering into d orbital
देन गिवन इलेमेंट बिलॉंग टू डी ब्लॉक. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं तर आर्गॉन आहे आणि 4s2 3d2, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतोय तर n-1 डी ऑर्बिटल मध्ये जातो, बरोबर. मग या ठिकाणी 3d मध्ये गेलेला आहे, म्हणजेच याचं जे काय व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते 3d2 असेल आणि डी ब्लॉक मध्ये जातोय, म्हणजे हा कोणता आहे डी ऑर्बिटल मध्ये गेल्यामुळे तो डी ब्लॉक मध्ये असेल. एनामोलस पेअर अमंग द फॉलोइंग. कोणती एनामोलस पेअर आहे? बोरॉन सिलिकॉन, बेरिलियम इंडियम, ॲल्युमिनियम गॅलियम आणि कोबाल्ट निकेल. तर एनामोलस पेअर म्हणजे काय? बेस्ड ऑन केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट मेंडलीफ इंटरचेंज द पोजिशन ऑफ फ्यू इलेमेंट विच आर कॉल्ड एनामोलस पेअर. दीज आर कोबाल्ट निकेल, आर्गॉन, पोटॅशियम अँड टेल्युरियम अँड इंडियम. तर या ठिकाणी आन्सर काय असेल मग आपलं? सॉरी, टेल्युरियम आणि आयोडीन असेल. तर आन्सर काय आपलं या ठिकाणी? कोबाल्ट आणि निकेल असेल. पहा मग. इन द पिरियडिक टेबल इन्व्हर्जन ऑफ ॲटॉमिक वेट टूक प्लेस इन दिस पेअर. कुठे पाहायला मिळते? आर्गॉन पोटॅशियम मध्ये, बोरॉन स्कँडियम मध्ये, हायड्रोजन हेलियम मध्ये आणि बेरिलियम बोरॉन मध्ये. आर्गॉन अँड पोटॅशियम एनामोलस पेअर आहेत. आर्गॉन ॲटॉमिक वेट 39.948, क्रिप्टॉन ॲटॉमिक वेट 39.1. मीन्स आन्सर फर्स्ट इज अ करेक्ट आन्सर. In the periodic table, the elements are arranged in the periods following the Hund's rule of maximum multiplicity, Pauli's exclusion principle, Afuvu principle, both 1 and 2. Modern periodic table is the graphical representation of Afuvu principle. मग त्या ठिकाणी आन्सर काय असेल आपलं? अफवू प्रिन्सिपल असेल. The number of elements present in second, third, fourth and fifth period of modern periodic table. मोझेलीच्या पिरियडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स असतील सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये? 2, 8, 8, 18, 8, 8, 18 and 32, 8, 8, 18 and 18 and the last one is 8, 18, 18 and 32. पहा सोल्युशन मध्ये काय सांगता येईल आपल्याला? नंबर ऑफ द इलेमेंट इन फर्स्ट पिरियड 2, सेकंड पिरियड 8, थर्ड पिरियड 8, फोर्थ पिरियड 18, फिफ्थ पिरियड 18 and the sixth period 32 and the seventh period is still incomplete. मग या ठिकाणी आपल्याला सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ पाहायचं आहे. सेकंड मध्ये 8 आहेत, थर्ड मध्ये 8 आहेत, फोर्थ मध्ये 18 आहेत, फिफ्थ मध्ये 18 आहेत. तर मग काय आन्सर असेल आपलं? 8, 8, 18 and 18. The starting element and last element in the largest period in the modern periodic table. Rb and Xc, Cs and I, Cs and Rn and Fr and Kr. Starting element, sixth period is the longest period. In the sixth period, first element is the Cs and the last element is Rn. Cesium आणि रेडॉन हे काय असतील त्याचे फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट असतील, Cs and Rn. Which of the following has both members from the same group of the periodic table? Both member आहे MgCs, MgSr, MgCl and NaCl. पहा दोन्ही मेंबर बोथ Mg and Sr belong to the second group. दोन्ही कुठे आहेत? सेकंड ग्रुप मध्ये आहेत. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NS2. Therefore Mg and Sr is the correct answer. Which of the following has both members from the same period of the periodic table? Same period मधले कोणते मेंबर आहेत? Na and F, MgCa, Na and Cl and B and Al. Both the element Na and Cl belong to the third period. Na आणि Cl काय आहेत? थर्ड पिरियड मधले एलिमेंट्स आहेत. The general electronic configuration of D block element. D block चे काय असेल कॉन्फिगरेशन? NS1 to 2, N-1 D1 to 10. Second NS2 N-1 D1
n minus 2f 1 to 14. तिसरा ऑप्शन आहे ns 1 to 2, n minus 1d 1 to 9, and the fourth one is ns 1 to 2 np6 n minus 1 d 1 to 10. तर पहा काय आन्सर याचं, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ डी ब्लॉक इज ns 1 to 2 n minus 1 d 1 to 10. म्हणजे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट असेल. द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एफ ब्लॉक काय असेल एफ ब्लॉकचं, तर ऑप्शन ए असेल, नंतर बी असेल म्हणजे सेकंड असेल, थर्ड असेल का फोर्थ असेल. तर याचं जे काही कॉन्फिगरेशन असेल तर पहा, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एफ ब्लॉक इज ns2 n-1 d 0 and 1 n-2 f 1 to 14. तर ऑप्शन सेकंड काय आपला करेक्ट आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट get the nearest inert gas configuration by losing electron, by gaining electron, by sharing electron, and by losing or gaining or sharing electrons. ग्रुप इलेमेंट कॉल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे फर्स्ट, सेकंड, 13, 14, 16 अँड 17 हे जे काही ग्रुप्स आहेत याला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह इलेमेंट्स म्हणतो. These elements get inert gas configuration by losing or gaining or sharing electrons. म्हणजे ऑप्शन फोर्थ काय असेल करेक्ट असेल. पहा, in a transition element the cells that are incompletely filled, ट्रान्झिशन इलेमेंटमध्ये कोणत्या सेल्स इनकम्प्लिटली फिल्ड असतात, अल्टिमेट सेल, पेनल्टिमेट सेल, बोथ अल्टिमेट अँड पेनल्टिमेट अँड आउटरमोस्ट 3 सेल. तर पहा या ठिकाणी आन्सर कसं आहे, द इलेमेंट इन विच बोथ व्हॅलन्सी अँड पेनल्टिमेट सेल इनकम्प्लिटली फिल्ड आयदर इन इलेमेंटल स्टेट और स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आर कॉल्ड ट्रान्झिशन इलेमेंट. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतो. म्हणजे बोथ अल्टिमेट अँड पेनल्टिमेट आहे की नाही, म्हणजे व्हॅलन्सी सेल आणि पेनल्टिमेट सेल त्याला म्हणतो आपण. द कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्झिशन इलेमेंट आर ड्यू टू, ट्रान्झिशन इलेमेंटला कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे कशामुळे आहे, अनपेड इलेक्ट्रॉन इन डी सब सेल, लेस एनर्जी डिफरन्स बिटवीन ns अँड n-1 डी सब सेल, बोथ 1 and 2 अँड बिकॉज दे बिलॉंग टू द डी ब्लॉक. तर याचं जे काय आन्सर असेल, ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन इन अ डी सबसेल, लेस एनर्जी डिफरन्स बिटवीन ns अँड n-1 डी सबसेल, हाय न्यूक्लिअर चार्ज, फॅकंट डी ऑर्बिटल, दिस एलिमेंट एक्झिबिट कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. मग याचा आन्सर असेल बोथ 1 and 2. रेअर अर्थ आर जनरली, रेअर अर्थ इलेमेंटला काय म्हणतो आपण, नोबेल गॅस म्हणतो, डी ब्लॉक इलेमेंट म्हणतो, ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतो का त्याला लॅन्थेनाइड्स म्हणतो. तर पहा रेअर अर्थ म्हणजे लॅन्थेनाइड्स आर कॉल्ड रेअर अर्थ इलेमेंट. लॅन्थेनॉइडला आपण रेअर अर्थ इलेमेंट म्हणतो, म्हणजेच रेअर अर्थ आर जनरली लॅन्थेनाइड्स. अमॉंग एस ब्लॉक मेटल्स अँड ट्रान्झिशन मेटल विच आर मोर मेटॅलिक, एस ब्लॉकमध्ये आणि ट्रान्झिशन मेटलमध्ये कोणते जास्त मेटॅलिक आहेत, एस ब्लॉक मेटल, ट्रान्झिशन मेटल, बोथ आर मेटॅलिक, कॅनॉट बी प्रिडिक्टेड. तर पहा आन्सर याचा, एस ब्लॉक इलेमेंट्स हॅव्हिंग लिस्ट आयोनायझेशन पोटेन्शियल अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हेन्स मोर मेटॅलिक. एस ब्लॉक इलेमेंट आर मोर मेटॅलिक दॅन पी अँड डी ब्लॉक इलेमेंट. अक्रॉस द पिरियड metallic nature decreases, therefore the correct answer is S block. S block कसे आपले हे हायली मेटॅलिक्स आहेत का, तर याचं जे काय आयोनायझेशन पोटेन्शियल असेल, याचं आयोनायझेशन पोटेन्शियल व्हॅल्यू काय आहे, सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे. म्हणजे ते इझिली इलेक्ट्रॉन लॉस्ट करतात, म्हणजे मेटल्स जे असतात ते मेटल इलेक्ट्रॉन इझिली लॉस्ट करतात. द पिरियड इन विच ओनली सिंगल block element are present by definition 6, 2, 3 and 1.
First period has only S block element H2 and He. आन्सर काय असेल? फर्स्ट असेल पहा, म्हणजे फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट. काय म्हणलेलं सिंगल ब्लॉक म्हणजे असा कोणता पिरियड आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच ब्लॉकचे इलेमेंट प्रेझेंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लॅन्थेनम बिलॉंग्स टू एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक और एफ ब्लॉक. Lanthanum belong to the D block 6 period from 3rd B or 3rd group. Electronic configuration of Z is equal to 57 XE 6s2 5D 1. म्हणजे या ठिकाणी हे कुठे आहेत? D blocks मध्ये आहेत. Among the following the period that contain solid, liquid and gaseous element is. कोणत्या पिरियड मध्ये आहेत? 5th period, 2nd period, 4th period and 3rd period. 4th period contains solid, liquid Br2 and gaseous element Kr. तर 4th period आहे ज्याच्यामध्ये सॉलिड्स आहेत, लिक्विड्स आहेत आणि गॅसेस सुद्धा आहेत. इन द पिरियडिक टेबल ट्रान्झिशन इलेमेंट बिगिन्स विथ. ट्रान्झिशन इलेमेंट कशापासून सुरुवात होतात? स्कँडियम, झिंक, कॉपर अँड मर्क्युरी. Transition elements start with scandium 4s2 3d1 4th period and 3d series. 21 atomic number आहे कॅन्डियमचा आणि इथून पुढचे जे इलेमेंट आहे त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन इलेमेंट. The general electronic configuration of element of carbon family. कार्बन फॅमिलीचं काय कॉन्फिगरेशन असेल? ns2 np4 ns2 np3 ns2 np1 and ns2 np2. तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे काय असेल ते 1s2 2s2 2p2 6 इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे. मग हे जे काय आन्सर असेल ते म्हणजे काय? कार्बनची फॅमिली म्हणजे काय? तर कार्बन ज्यामध्ये आहे तो जो काही ग्रुप असेल आहे की नाही, त्या ग्रुपचं काय कॉन्फिगरेशन असेल तर ते कसं असेल? NS2 म्हणजे कार्बनचं कसं येईल? 1s2 2s2 2p2. तसं या ठिकाणी कसं येईल मग? हे 2 2 येते म्हणजे NS2 np2 इज द करेक्ट आन्सर. इलेमेंट ऑफ अ व्हर्टिकल ग्रुप हॅव सेम ॲटॉमिक नंबर, सेम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन and सेम नंबर ऑफ कोर इलेक्ट्रॉन्स. In any group, number of valence electron in the element is the same. Valence electron काय असतात? Same असतात त्या ठिकाणी. The element which belong to the 3rd period and 4th A group is. 3rd period आणि 4th A group मध्ये कोण असेल? सिलिकॉन असेल, कार्बन असेल, जर्मेनियम असेल का टीन असेल? तर याचा आन्सर आहे सिलिकॉन बिलॉंग टू द 4th A, that is the 14th group and 3rd period. The pair of atomic number which represent the p block element. कोणत्या atomic नंबरची पेयर आहे की जी p ब्लॉक मध्ये असेल? सेवन आणि 53 जर घेतला आपण तर नायट्रोजन आणि आयोडीन्स असेल. याचं कॉन्फिगरेशन पहा, हेलियम 2s2 2p3 आहे, क्रिप्टॉन 4d10 5s2 5p5 आहे. म्हणजे हे सगळे कशामध्ये आहे? पी ब्लॉकमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन सेकंड इज द करेक्ट आन्सर. इलेमेंट विथ ॲटॉमिक नंबर 52 कुठे असेल? 52 मधला एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक का एफ ब्लॉक? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. कोणता इलेमेंट आहे आपला? टीई इलेमेंट आहे. कॉन्फिगरेशन पाहिलं तर 4d10 5s2 5p4 म्हणजे हा असेल पी ब्लॉक्समध्ये. पेअर ऑफ इलेमेंट विथ द फॉलोइंग ॲटॉमिक नंबर हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टी. कोणत्या दोन इलेमेंटच्या प्रॉपर्टी सारख्या असतील ॲटॉमिक नंबर? तर पहा ऑप्शन ए, बी, सी, डी किंवा 1 2 3 4. Both the element with atomic number 3 and 11 belong to the same group, that is the first group. 3 आणि 11 कुठे येतात? फर्स्ट ग्रुपमध्ये येतात.
The subcells filled by one for fourth period element are 3D, 4s and 4p, 4s, 4p and 4d, 4s, 3d and 4p, 3d, 4p and 4s. According to Abu principle, orbital with low energy will be filled first. Energy order of the orbital is 4s, 3d and 4p. 4s, 3d म्हणजे third option is the correct आहे. Inert gas element which has a different valence shell configuration. कोणता असेल याच्यामध्ये? हेलियम हॅज NH2 कॉन्फिगरेशन, अदर एलिमेंट हॅव ऑक्टेट कॉन्फिगरेशन. फक्त हेलियमचं कसं आहे, वेगळं कॉन्फिगरेशन आहे, बाकी सगळ्यांचं ऑक्टेट या ठिकाणी कंप्लीट आहे. म्हणजे वेगळा असणारा कोणता आहे मग या ठिकाणी? हेलियम असेल. ॲटॉमिक नंबर ऑफ ॲक्टिनाइड्स. ॲक्टिनाइडचा ॲटॉमिक नंबर कुठून कुठे आहे? 57 to 71, 80 to 103, 58 to 71, 90 to 103. तर याचा आन्सर आहे एलिमेंट विथ ॲटॉमिक नंबर 90, थोरियम टू 103, लॉरेन्शियम आर कॉल्ड ॲज ॲक्टिनाइड्स. द स्टार्टिंग एलिमेंट ऑफ फिफ्थ पिरियड. फिफ्थ पिरियडचा स्टार्टिंग एलिमेंट काय आहे? 1, 2, 3 आहे का 4 आहे? तर याचा आन्सर आहे पहा, स्टार्टिंग एलिमेंट ऑफ फिफ्थ पिरियड इज Rb. रुबेडियम हा काय त्याचा स्टार्टिंग एलिमेंट असेल. नंबर ऑफ आउटर सेल पार्शियली फिल्ड बाय रिप्रेझेंटेटिव्ह एलिमेंट 0, 1, 2, 3. द एलिमेंट in which only valency cell is incompletely filled are called representative element, and representative element have electronic configuration ns 1 to 2, np 1 to 5. तर ते काय असणार आहे? 1 असणार आहे. आउटर सेल ऑक्टेट कॉन्फिगरेशन इज ऑब्झर्व फॉर द एलिमेंट ऑफ ग्रुप. कोणत्या ग्रुपसाठी पाहायला मिळेल आपल्याला? आन्सर 18th group element have octet configuration except He. It has a duplet configuration. 18व्या ग्रुपसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल की प्रत्येकाचं काय झालेलं आहे? ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे, फक्त त्याला हेलियम अपवाद आहे ज्याचं काय झालेलं आहे? डुप्लेट झालेलं आहे. पहा लास्ट क्वेश्चन. द 4f सबसेल इज सक्सेसिव्हली फिल्ड फॉर. 4f सेल कशी सक्सेसिव्हली फिल्ड होते? रेअर अर्थ, रेअर गॅसेस, ट्रान्झिशन मेटल अँड अल्कलाइन अर्थ मेटल. तर याचं जे काय आन्सर असेल तर ते पहा, इन रेअर अर्थ इलेमेंट लॅन्थनाइड 4f सबसेल इज फिल्ड. 4f सबसेल त्या ठिकाणी फिल्ड होते, म्हणजे आन्सर काय असेल आपलं? रेअर अर्थ इलेमेंट्स असेल.